मागील भागामध्ये आपण अमृतसरमधील सुंदर सुवर्ण मंदिर पाहिले। अमृतसरच्या मार्केटमध्ये शॉपिंग केल्यानंतर आपण गेलो अमृतसरचे फेमस कुलचे खाण्यासाठी। कुलवंत सिंगचे कुलचे तिकडं खायला आलोय आणि हे कोबीचे आलेले आहेत। कोबी हे मिक्स आहे, हे पनीरचे आहेत आणि हे बटाटा। 4 तास ट्रेन डिले झाल्यावर आपला प्रवास सुरू झाला तो मथुरेकडे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बरसानामधील राधा राणीचे पवित्र मंदिर। मायला इथले पोरले डेंजर आहे, आला रपार लावायला लागले माझ्या तोंडावर बघा, सगळं लावून टाकले। राधे राधे। तसेच सुंदर असे मनाला भावणारे कीर्ती मंदिर। गुड मॉर्निंग मित्रांनो, बाय द वे हा दुसरा दिवस आपला आणि काल रात्री मी काय करू शकलो नाही, व्हिडिओ वगैरे बनवू शकलो नाही रात्रीचं, कारण की व्हिडिओ एडिट करत होतो, खूप साऱ्या जर कामं होती पेंडिंग पडलेली ते लॅपटॉपवर करत होता, मग काही व्हिडिओ नाही टाकू शकलो। हा दुसरा दिवस आहे, मथुराला जाणार होतो मी तुम्हाला सांगितलेलं, पण हा प्लॅन ड्रास्टिकली चेंज झाला आपला आणि आपण चाललो आहोत बरसाना। तर म्हणणार हे बरसाना नक्की आहे काय, जर तुम्हाला माहीत नसेल सांगतो, मथुरा आणि वृंदावनला जर 1 ते 2 लाख जर पब्लिक आली असेल तर बरसानामध्ये फक्त 200 लोक येतात, कारण कोणाला माहीतच नाही हे ठिकाण। तर या ठिकाणाबद्दल ना माझा भाऊ तुम्हाला सांगेल काय आहे ते। दादा राधे राधे। सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर मथुरा वृंदावन अख्ख्या जगताला वेड लावणारं श्रीकृष्णाचं जन्मभूमी स्थळ, बाके बिहारी स्थान, या ठिकाणी सर्वजण जातात, परंतु राधा रानी की जोपर्यंत इच्छा होत नाही, 1 लाख लोक मथुरा वृंदावनला असतील तर राधा रानी की कृपा से सिर्फ 100-200 लोग वहाँ जाते हैं और राधा रानीच्या आशीर्वादाशिवाय हे कुठलंही श्रीकृष्णाचं दर्शन पूर्ण होत नाही। यासाठी मला सगळं लोकांना सांगायचं आहे की मथुरा वृंदावन करण्याच्या अगोदर बरसानेला येऊन नक्की जावा। श्री कुंज बिहारी श्री हरिदास राधे राधे। या मॅडम या मॅडम या मॅडम। आपले मंथन साईड कुठंच तिकडंच मंथन भाई। चला आता मंडळी, बरसानाला जायला तुम्हाला उतरावं लागेल कोसी या रेल्वे स्टेशनला आणि इथून आपण गाडीने जाणार आहोत बरसानाला। चला तर मग तिथे आपला 6वा दिवस आहे, ते 6th डे ना, 6वा दिवस चालू करूया। वेलकम टू माय लाईफ। या गुडगुड्यामध्ये असा मागचा मागे बसून प्रवास करतोय, सगळं आतमध्ये बसलं। कसं वाटतंय शिव? हो 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 हो, सही आहे सही आहे। इथं बघू शकता आपल्या गावासारखंच आहे, पूर्ण बकरे बिकरे बसवले असं, पूर्ण 10, 12, 15 जण नुसतं ऑटो रिक्षामध्ये बसवतात। हे बघितलं का आता किती बसवलेत, खतरनाक चाललंय तसे। आमचा पण माणूस तिकडे गेला अजून माणसं गोळा करायला, आता जागा दिसते का इथे, उलटो इथं ज्या एवढ्या जागेत 4 जण बसवणार आहेत। आमच्या नाही काय पहिली बार भेटेला। सही आहे, पोचलो आहोत आपण बरसाण्याला। प्यारो बरसाना मित्रांनो, पोचलो आहोत बरसाण्यामध्ये। सुंदर असं पवित्र हे स्थान। फाईल आपण बरसानाला पोहोचलोय, हॉटेलमध्ये आहे, ते चेक इन केलंय। या हॉटेलचं जे नाव आहे ते आहे ब्रिजराज मुरलीधरजी गेस्ट हाऊस। इथंच आहे, मस्त डबल बेड आम्ही घेतला। इथे बाजूलाच बघा हाय कर, हा पूर्ण संपूर्ण व्ह्यू दिसतोय मस्त।
डबल बेड. आता इथंच आम्ही 1 दिवसचा आता स्टे करणार आहे. बाय द वे याचा 1500 रुपये पर रेट. ते बोलले नाही की संध्याकाळपर्यंत गर्दी तर वाढणार आहे, त्यामुळे याचा रेट वाढणार आहे 3000 तरी जाईल बोलतात. तर आता आपण हे सगळे फ्रेश होतील, आंघोळा वगैरे करता नंतर आपण जाणार आहोत राधाकृष्णाच्या मंदिरामध्ये. चला तर मग मस्त आता भजी वगैरे घेतोय आणि कचोडी 2 प्लेट भजी आहे गरम गरम एकदम मस्त. हे भी कर रहा है. राधे राधे. वहाँ पे चाय भी है और केसर वाला दूध भी है. केसर वाला दूध हमने लेके गए अभी. केसर वाला दूध संपवला आहे. अरे दाखवते रे, शॅम्पू पण टाकला याने. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. आपण या कचोडी बघतोय ना, कचोडीमध्ये मसाला जास्त येत आहे आणि सेम असंच जरा इथं पण ट्रेनमध्ये आम्ही व्हेज पुलाव घेतला त्यामध्ये पण त्याचा हाच मसाला होता. अमृतसरमध्ये जसं खाली येतं ना तुम्ही UP साईडला, तेव्हा मसाल्याचं प्रमाण जरा जास्त वाढतं. तर मसाला जास्त होता म्हणून खूप तिखट लागत होतं. मग आम्ही याच्यात लस्सी टाकली घेतलेली. आता मसालेपणा थोडा कमी झाला आहे आणि चांगलं लागतं. आता आम्ही चाललो आता राधाराणीच्या मंदिरामध्ये. असं वर चलो. राधे राधे. श्री राधाराणी मंदिर हे बरसाना येथील एक प्रमुख मंदिर आहे. उत्तर प्रदेशातील मथुरेपासून सुमारे 43 किलोमीटर अंतरावर असलेले बरसाना हे गाव हे जगभरातील भाविकांना आकर्षित करणारे सर्वात आदरणीय ठिकाण आहे. तर आता वाजले 3. तासभर आम्हाला आता बसायचं आहे. तासभर आम्ही बसायचं आहे. मग आता काय कसा वेळ काढायचा तर इकडं बघा फावल्या वेळा इथे वेणी घालायला चालले. वहिनींची कामं बघा. वेणी घालायचे कामं झाले टोपीची. शहरातील राधाराणी मंदिर लाडलीलाल किंवा श्रीजी मंदिर म्हणून ओळखले जाते. लाडलीलाल किंवा श्रीजी म्हणजे प्रिय राधा. भानुगड टेकडीवर वसलेले बरसाना येथील श्रीजी मंदिर 5000 वर्षे जुने असल्याचे मानले जाते. टेकडीचे नाव श्री राधाराणींच्या वडिलांचे नाव वृषभानूवरून पडले. पौराणिक कथांनुसार बरसाना हे ठिकाण आहे जिथे श्री राधाराणींचा जन्म झाला. श्रीकृष्ण आपल्या प्रिय श्री राधाला भेटण्यासाठी बरसाना येथे येत असत. आता मंडळी आता चालू आहे कीर्ती मंदिरामध्ये. मग असं जेवढा रश होता ना सगळा स्ट्रेस आला, त्यामुळे आता म्हटलं हे दिसतंय तुम्हाला कीर्ती मंदिर खूप सुंदर मंदिर दिसतंय आणि जास्त गर्दी पण नाही, त्यामुळे म्हटलं आपण नजरा इथे जरा थोडासा थांबूया. आणि इथं मित्रांनो याला बोलतात यार मंदिर जबरदस्त वाटते आणि इथं आल्यावर एक वेगळी वाईब येते इकडून. काय वा याला बोलतात इथे ज्या ठिकाणी जाऊन तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटते तेव्हा जरा बरं वाटतं. सॉक्स काढले भाई, मछली माती लागली पाहिजे ना म्हणून मी सॉक्स काढून आलो. एवढी थंडी वाजते, लादी आहे ना बर्फासारखी थंड आहे. फोटो खिचणं मना आहे. बघा आता ह्याच्यातलं आतलं तुम्हाला दाखवू शकत नाही पण बाहेरून दाखवतोय. आतमध्ये फोटोला अलाउड नाही. बघा आतमध्ये तर बंद आहे. जगद्गुरू श्री कृपालोजी महाराज यांनी कीर्ती मंदिराची स्थापना केली. हे मंदिर श्री राधाराणीजी यांच्या आई कीर्तिमा यांना समर्पित आहे.
हे मंदिर बांधण्यासाठी सुमारे 13 वर्षे लागली आणि 11 फेब्रुवारी 2019 रोजी सर्वसामान्यांसाठी दर्शनाला सुरुवात झाली. तर 10 फेब्रुवारी 2019 रोजी वसंत पंचमीच्या मुहूर्तावर त्याचे उद्घाटन करण्यात आले. या मंदिराची खास गोष्ट म्हणजे हे जगातील एकमेव असे मंदिर आहे जिथे राधाराणी आपल्या आईच्या मांडीवर बसलेली आहे. मंदिरात तुम्हाला राधाराणीच्या जीवनाशी संबंधित अनेक झलकही पाहायला मिळतात. तर सुंदर असं आपलं दर्शन झालं आहे यार. हे असं दर्शन पाहिजे. पीस ऑफ माइंड भेटला. फोटोज वगैरे काढले आम्ही. आणि हे बघा समोरच कीर्ती मंदिर आहे. आता इथून आम्ही चाललो हॉटेलला. थंडी पडली इकडे. पूर्ण गारटलेत आणि सगळं फुल पॅक होऊन आलेत. सकाळी एवढी वाटत नव्हती पण दिवसात जास्त इथं वाटते. आता आम्ही ते जेवायला आलो आहे. इथेच एक चांगलं फेमस रेस्टॉरंट आहे. हा तर म्हणतो आम्ही मागितले शाही पनीर मिक्स व्हेज मागितले आणि इथली एक तवा रोटी म्हणून आहे ते पण मागवलं. तर मित्रांनो इथे आपला व्हिडिओ संपवतो आहे. उद्या मी जाणार आहोत आग्रा. टाण 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 टाण. उद्या म्हणजे उद्या आज सकाळ उद्या. आता लवकर झोपतोय. आता वाजलेत बघा 10. दिसतंय 10 वाजलेत. आणि उद्या आम्ही जाणार आहोत आग्राला. आग्राला आम्ही ताजमहल बघणार आहे. बहुत काय काय करायचं डिपेंड्स कसं काय ते. एकदम शॉर्ट टर्ममध्ये सगळे प्लॅन बनवलेत. आणि इथं आपला व्हिडिओ संपवतोय. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. लव्ह युअर लाईफ अँड चेस युअर ड्रीम्स. बाय बाय. बाय बाय दाखव की. बाय बाय कर की. बाय बाय. गुड नाईट. सगळे दाखव की. हां. आणि तो कसं जे आहे ना पॅकिंग करायला चालले. तर पॅकिंग करायला चालले. इथे पॅकिंग करायला चालले. दादा आमचा झोपला. सांग बरं पप्पा झोपले म्हणून. ए झोपू दे तुझ्या. ए झोपू दे. चला पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. लव्ह युअर लाईफ अँड चेस युअर ड्रीम्स. बाय बाय. बाय बाय. बाय बाय कर. हाय मित्रांनो. हाय गाईज. आता आम्ही जाणार आहे बघा जेवायला जाणार आहे. हां इथंच बोलायचं बघू ना. हाय आता मी जाणार आहे. बाय बाय. कुठे जाणार आहे तू? ते सांग कुठे जाणार आहे? मी आग्र्याला अंबरनाथला ताजमहल बघायला. त्याच्यात बघू त्याच्यात बघा. आता मी जाणार आले बघा. पडला हां बोलून बोल. अजून जेवायचे बघा. लाईट आहे बघ. अरे लाईट आले. हाय आता. हाय गाईज. हाय. जेवलीस का तू? तुला लागलं दाखव. इथं लागलं. कशी पडलेलीस? पडली आता. तरी बघून सांग. त्याच्यात बघून सांगायचं. अशी पडली. अशी पडली तुम्ही दुखी म्हाताला जाळाया. कॅमेऱ्यात बोलून सांग. कॅमेऱ्यात बोल. हां काय? तुम्ही हे दुखी म्हाताला जाळायची.